आज फायनली मुहूर्त निघाला, पण सकाळी सकाळीच मला दवाखान्याची वारी करावी लागली। ते का ते पुढे सांगते। तर काल होतं गुरुवार आणि त्याचबरोबर काल दत्त जयंती देखील होती आणि अन्नपूर्णा माता जयंती देखील होती। त्यामुळे सकाळी लवकर उठून मला सगळी पूजेची तयारी करायची होती आणि पूजेची मांडणी देखील करायची होती। पण काही कारणामुळे मला सकाळी लवकर उठणं झालं नाही आणि त्यामुळे माझी सकाळची कामं लांबणीवरती पडली। म्हणजे सकाळची बाकीची कामे उरकेपर्यंत मला दुपार झाली आणि दुपारनंतर मग मी छान अशी फरशी वगैरे पुसून उंबरठा पूजन करून जे काही पूजेची वगैरे भांडी होती ती छान घासून घेतली। आणि त्यानंतर मग हे आले होते, यांच्याकडून मी छान कलशावरती ओम स्वस्तिक काढून घेतलं। त्याचबरोबर पौर्णिमा असल्यामुळे त्यांनी कोहळा बांधण्यासाठी आणला होता मुख्य प्रवेशद्वारावरती, तर तो देखील व्यवस्थित स्वच्छ पुसून धुवून घेतला आणि त्यानंतर त्याच्यावरती देखील त्यांनी स्वस्तिक आणि ओम काढला आणि त्यानंतर मी व्यवस्थित अशी पूजेची मांडणी केली। आता दत्त जयंती होती त्यामुळे सगळे ज्या काही स्वामींच्या पोथी आहेत, गुरुचरित्र आहे, त्याची देखील छान पूजा केली आणि जे आपले लक्ष्मी व्रताचा गुरुवार असल्यामुळे ते देखील पूजा मी व्यवस्थित मांडून घेतली। तर आज कशाचा मुहूर्त निघाला, तर आजपासून मी ठरवलेलं आहे की रोज एक मिनी ब्लॉग मी आपल्या या चॅनलवरती नक्की टाकणार आहे। तर या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला काही रेसिपी पाहायला मिळतील, माझं डेली रुटीन देखील पाहायला मिळेल, काही मी स्वामींची सेवा करते ते देखील पाहायला मिळेल। त्यामुळे मी ठरवलेलं आहे की दत्त जयंतीपासून याचा मुहूर्त मी काढणार आहे। तर पहिला हा मिनी ब्लॉग मी खूप दिवसातून शेअर करते। दुपारची सगळी पूजेची मांडणी वाचन वगैरे करून संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये असलेल्या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये एक छोटासा कार्यक्रम होता। तिकडे आम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी मिळून आम्ही तिकडे गेलो। त्यानंतर तिथे छान दर्शन वगैरे घेतलं आणि खूप छान अशी दत्त महाराजांच्या मंदिराची आरास दिवा लावून केली होती आणि त्यानंतर मग तिथे महाप्रसाद देखील होता। तोच महाप्रसाद घेऊन मग आम्ही पुन्हा घरी आलो आणि आज सकाळी सकाळी दवाखान्याची वारी मला करावी लागली, कारण काल पहाटेपासूनच माझा एक कान खूप दुखत होता। तर मंडळी, असेच आपले छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा। बाय।